श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अक्कलकोट परिसरात त्या काळी मोठी हालचाल सुरू होती. गावातील महिपालेश्वराच्या देवळाजवळ नव्या बांधकामाचं काम सुरू होतं. त्या कामासाठी एक बलाढ्य हत्ती आणला होता. तो हत्ती आधीपासूनच थोडा उग्र स्वभावाचा होता, पण माहीत त्याला कशा बसा सांभाळून होता. सुरुवातीला सगळं सुरळीत चालत होतं. हत्ती रोज सकाळी उठताच कामावर लावला जायचा. मोठमोठे दगड उचलणं, लाकूड ओढणं, बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू हलवणं, ते सगळं व्यवस्थित करत होता. पण हळूहळू त्याच्या वागण्यात बदल दिसायला लागला. तो अचानक चिडचिड करू लागला. कधी कोणावर ओरडायचा, कधी जमिनीवर पाय आपटायचा. माहूत त्याला समजवायचा, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. गावातील लोकही थोडे घाबरायला लागले. एक दिवस अचानक सगळं बदललं. दुपारची वेळ होती. ऊन तळपडत होतं. काम चालू असतानाच हत्ती अचानक वेड्यासारखा झाला. त्याने जोरात सोंड हलवली आणि समोर असलेले लाकूड फेकून दिलं. कामगार घाबरून पडू लागले. पळा पळा असा ओरड सुरू झाला. हत्तीने जवळच्या एका माणसाला सोंडने उचलून फेकले. सगळीकडे गोंधळ उडाला. लोकांनी काम बंद केलं आणि सगळे पळून गेले. त्या दिवसापासून हत्ती पूर्णपणे बेकाबू झाला. त्याला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलं, पण तरीही तो शांत बसत नव्हता. साखळी ताणायचा, ओरडायचा आणि कोणीतरी जवळ आलं की त्याच्यावर हल्ला करायचा. गावात भीतीचं वातावरणात निर्माण झालं. त्या रस्त्याने जाणारे लोक थांबले. लहान मुलांना बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं. सगळ्यांच्या तोंडी एकच चर्चा, हा हत्ती आता कुणाच्या हातात नाही. मालोजी राजे यांना ही बातमी कळली. ते स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांनी हत्तीची अवस्था पाहिली. तो खरंच खूपच उग्र झाला होता. माहूतही घाबरलेला होता. राजांनी अनेक उपाय करून पाहिले. काही लोकांनी सांगितलं, याला मारून टाका, नाहीतर मोठं नुकसान होईल. पण राजांना ते मान्य नव्हतं. निर्दोष प्राण्याला मारणं योग्य नाही, त्याने ठामपणे सांगितलं. पण प्रश्न होता, मग उपाय काय? शेवटी कोणाची तरी सुचवणी आली. स्वामी समर्थ महाराजांकडे चला, त्यांच्याकडे यांचं उत्तर आहे. राजांनी क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेतला. ते थेट स्वामी समर्थाच्या दर्शनाला गेले. त्यावेळी स्वामी एका वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे शांत स्मित होतं. आजूबाजूला काही भक्त बसले होते. राजे नम्रपणे पुढे गेले आणि त्यांनी संपूर्ण घटना सांगितली. महाराज, आमचा हत्ती पूर्णपणे बेकाबू झाला आहे. लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आम्ही काय करावं? स्वामी काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळूच डोळे उघडले आणि म्हणाले, चला पाहूया. स्वामी उठले. राजे आणि काही लोक त्यांच्या मागे गेले. जेव्हा ते हत्तीच्या जवळ पोहोचले तेव्हा सगळ्यांचं हृदय धडधड होतं. कारण हत्ती अजूनही तसाच उग्र होता. साखळी ताणत होता, जोर जोरात ओरडत होता. महाराज, जवळ जाऊ नका, कुणीतरी घाबरून म्हणालं. पण स्वामी थांबले नाही. ते हळूहळू पुढे गेले. हत्तीने स्वामींकडे पाहिलं. क्षणभर सगळं शांत झालं. जणू काही वेळ थांबला होता. हत्तीच्या डोळ्यातला राग हळूहळू कमी होऊ लागला. स्वामी अगदी त्याच्या जवळ गेले. सगळे श्वास रोखून बघत होते. स्वामींनी हळूहळू आपला हात पुढे केला आणि हत्तीच्या सोंडेवर ठेवला. त्या क्षणी एक अजब गोष्ट घडली. जो हत्ती काही वेळापूर्वी वेड्यासारखा वागत होता, तो अचानक शांत झाला. त्याने आपली सोंड खाली केली. डोळ्यातून पाणी येऊ लागला. तो जणू स्वामींच्या पायाशी नम्रपणे वाकला. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. राजे तर स्तब्धच झाले. स्वामींनी हळू आवाजात म्हटलं, का रे, एवढा राग कशाला? शांत हो. जणू हत्तीला सगळं समजत होतं. त्या दिवसानंतर तो हत्ती पूर्णपणे बदलला. तो पुन्हा शांत झाला. कामही व्यवस्थित करू लागला. कुणालाही त्रास दिला नाही. गावात पुन्हा शांतता आली. लोकांच्या मनात एकच भावना होती, हे काही साधं नाही, हा स्वामींचा चमत्कार आहे. मालोजी राजे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांना समजलं, जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते.